आपण नेहमीच विचार करतो की शिळ्या चपात्या उरलेल्या आहेत तर त्यापासून काय बनवावे। शिळी चपाती कोणी खायला घरात तयारच होत नाही। सगळ्यांना अगदी मऊ लुसलुशीत गरमच चपाती हवी असते। जर तुमच्या अगदी खूपच जास्त शिळ्या चपात्या उरलेल्या असेल तर यापासून नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करा। घरातल्यांना सगळ्यांना सांगायला तुम्हाला वेळ सुद्धा भेटणार नाही, त्याच्या आतच ही चपातीची रेसिपी झटपटच संपून जाईल। एवढी चविष्ट आणि कुरकुरीत आज आपण शिळ्या चपातीची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी 2 उकळलेले बटाटे घेतले, त्यांची साल काढून घेतली। दोन्ही बटाटे एका बाउलमध्ये घेतले, चमच्याच्या साहाय्याने स्मॅश करून घेतले। बटाटे स्मॅश झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण पुढील साहित्य टाकूया। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे टाकायचे आहे, त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा तिखट घालायचे, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड टाकायची। त्यानंतर भरपूर प्रमाणात तीळ घालायची। तीळ खायला सुद्धा छान दिसते आणि रेसिपीमध्ये सुद्धा उठून दिसते। त्यानंतर यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकायचं, छान असं एकजीव करून घ्यायचं। त्याआधी आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। मीठ टाकल्यानंतर या सगळं साहित्य पहिले एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर पाणी टाकून आपण जसं भज्यांसाठी पीठ आंबतो किंवा भज्यांसाठी जे पीठ बनवतो त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे। मस्त थोडंसं पाणी घालायचं आणि पीठ असं पातळ घट्टसर असं बनवून घ्यायचं। पीठ व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, असं घट्टसर पीठ बनवून घ्यायचं। त्यानंतर शिळी चपाती घेतली, या चपातीचे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे लांब लांब असे तुकडे करून घ्यायचे। कैचीने कापून घ्यायचे, म्हणजे छान व्यवस्थित कापले जातात। अशाच पद्धतीने कट करायचे, मधून सुद्धा 2 कट करून घ्यायचे, लांब लांब असे तुकडे करून घ्यायचे। व्यवस्थित तुकडे करून झाल्यानंतर आता आपल्याला हे तुकडे आपण जे पीठ आंबवलेले होते किंवा जे पीठ आपण साईडला तयार करून ठेवलेले होते त्यामध्ये हे चपातीचे पीठ, जसे आपण बटाट्याची भजी बनवतो त्याचप्रमाणे ही चपाती यामध्ये बुडवायची आणि तेलामध्ये कुरकुरीत होऊस्तर तळून घ्यायची। या पद्धतीने बुडवून घेतल्यानंतर तेल तापवायला ठेवले होते त्यामध्ये आपल्याला ही चपाती टाकून घ्यायची आहे। बघू शकता, छान अशी मस्त वरती सुद्धा तरंगायला सुरुवात झालेली आहे, खाली जराही तळाला चिपकलेली नाही। अशा पद्धतीने आपण जशी भजी तळतो त्याच पद्धतीने आतून खरपूस वरतून कुरकुरीत होऊस्तर तळून घ्यायची। अगदी चटपटीत ही रेसिपी जर तुम्ही एकदा बनवली तर उरलेल्या चपात्यांपासून तुम्हाला कधीच दुसरी रेसिपी बनवायची गरज पडणार नाही। याच पद्धतीने सगळीच चपाती आपण त्या पिठात बुडवून तळून घेणार आहोत। छान अशी तांबूस रंगाची होऊस्तर आपल्याला तळून घ्यायची आहे। खायला तर एवढी कुरकुरीत लागते, बटाट्यामुळे तर चविष्टच लागते। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा। लहान मुलंसुद्धा एवढ्या आवडीने खातील की तुम्हाला परत परत बनवायला लावतील। अशा पद्धतीने झटपट चपाती घ्यायची आणि पटकन रेसिपीला सुरुवात करायची। उरलेली चपाती घरात फेकून न देता अशा पद्धतीने जर बनवली तर सगळे नेहमीच तुम्हाला हीच पद्धत बनवायला लावतील। त्यामुळे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा। अगदी कुरकुरीत होते, खायलासुद्धा खूप अप्रतिम लागते, चविष्ट लागते। वाटतच नाही की आपण उरलेल्या चपातीपासून ही रेसिपी बनवलेली आहे किंवा खातो आहे। अगदी बटाट्याची भजी बनवतो त्याचप्रमाणे बनवायची। जर तुम्हाला हा शिळ्या चपातीचा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा।